हॅलो गायज, आय एम प्रांजली अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो या मी असं रेडी झाली आहे. सो हा गेट रेडी विथ मी व्हिडिओ बघायचा असेल तर गो टू माय शॉर्ट्स. अँड आता आपण चाललेलो आहोत ज्याचा आपण खूप वेट करत होतो, जे मी माझ्या 2 व्हिडिओजमध्ये मेन्शन केलं आहे. सो आता आपण तिकडे जाणार आहोत. आय एम एक्सायटेड आणि मी तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे. सो या तुम्ही पण बघा. सो चला तर मग जाऊया. आता मी माझ्या कॅबसाठी वेट करते आहे. सो माझी कॅब येणार आहे इकडून अराउंड 30 माइल्स आहे ते. सो विच कॉस्टेड मी अराउंड लाईक $48. सो या आय नो इट्स काय ना जास्त पैसे आहेत, बट इट्स वर्थ इट. तुम्हाला नक्की कळेल की मी $48 वर्थ इट का म्हणते ते. चला तर मग जाऊया. सो वेदर बाहेर खूप काय ना सनी आहे. सो खूप छान वेदर आहे. जास्त पण ऊन नाही आहे आणि जास्त पण असं गरम नाही होत आहे. आणि टू बी ऑनेस्ट तुम्हाला सांगायचं तर डेन्व्हरमध्ये आत्ता स्नो चालू आहे. ओ माय गॉड. सो या माझी उबर आलेली आहे. सो लेट्स गो. सो गाईज द बेस्ट थिंग इज या उबरमध्ये मला माझा फोन चार्ज करण्यासाठी केबल पण आहे. सो इथे मोस्टली जे काही कार्स असतात किंवा असतात त्यांच्याकडे भरपूर साऱ्या फॅसिलिटीज असतात आणि ते काही त्याच्यासाठी चार्ज करत नाही. ते त्या ड्रायव्हर्सकडून कॉम्प्लिमेंटरी असतं. मी पाणी आणि चार्जराच्या 2 ॲमेनिटीज दिल्या आहेत. भरपूर साऱ्या कॅब्समध्ये वेगळे वेगळे हे असतात. इथे मोस्टली स्क्रीन्स वगैरे पण असतात कधी कधी. जर मी तुम्हाला येताना जर अनायसे मला म्हणजे दिसली ती स्क्रीन तर मी तुम्हाला दाखवेन. सो आपल्या डेस्टिनेशनवर पोचलेलो आहोत. काहीच तुम्हाला माहितीच मी आहे लॉस एंजलिसमध्ये. मी इकडे आले आहे एक मराठी नाटक बघायला ज्याचं नाव आहे थेट तुमच्या घरातून. सो गाईज आपण आता थोडं स्टारकास्ट बद्दल जाणून घेऊयात. सो प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओमकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवाळकर आणि भाग्यश्री मिलिंद. सो जसं की तुम्हाला माहितीच असेल की या काही स्टार्सला तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा याच्यामध्ये पाहिलंच असेल. सो आय वॉज सो एक्सायटेड. आणि टू बी ऑनेस्ट मी याचं तिकीट 1 दिवसाआधी बुक केलं होतं. मला काहीच आयडिया नव्हती. आय वॉज जस्ट स्क्रोलिंग माय रील्स अँड मला माझ्या रील्समध्ये पॉपअप झालं, आय मीन याची ॲड. अँड आय वॉज लाईक आय हॅव टू गो फॉर दिस. सो मी ॲक्च्युली आली आहे लॉस एंजलसला फॉर 4 days अँड इन बिटवीन दोज 4 days मला 2 दिवस सुट्टी आहे. सो पहिल्या दिवशी तर जे आपण केलं ते तुमच्यासोबत मी शेअर केलं, जे आपण गेलो होतो बबल प्लॅनेटला. सो नेक्स्ट डे आय वॉज लाईक की आपण काय करायला पाहिजे. आय वॉज लाईक काय ना कन्फ्युज्ड की आपण कुठे जायला पाहिजे. सो मी ॲक्च्युली माझे दुसरे प्लॅन्स होते, बट आय डोंट नो, मे बी इट वॉज अ कोइन्सिडन्स और मे बी इट वॉज मेंट टू बी. ते माझ्या इंस्टाग्राममध्ये पॉपअप झालं. मी माझ्या घरच्यांशी बोलले आणि माझ्या घरचे वॉज लाईक की दिस इज द बेस्ट चान्स, तू खूप छान एन्जॉय करू शकतेस, जस्ट गो फॉर इट, डोंट थिंक टू मच. सो असं सगळं माझं बोलणं झालं. सो मी आदल्या रात्री याचं तिकीट बुक केलं. इट वॉज अराउंड लाईक $48 और समथिंग, बिकॉज मी लेट बुक केलं. आय डोंट नो ज्यांनी आधी बुक केलं होतं त्यांना कितीमध्ये मिळालं, बट इट वॉज वर्थ इट. अँड इट इज का वर्थ इट तुम्हाला हे व्हिडिओच्या एंडमध्ये कळणार आहे. सो हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. यू गाईज गॉना एन्जॉय इट. आता गाईज मी तुम्हाला थोडंसं नाटकाबद्दल सांगणार आहे. सो आपण या नाटकाचा प्लॉटपासून सुरू करूया. सो एक कदम फॅमिली आहे जी पार्टिसिपेट करते इन फॅमिली रियालिटी शो, ज्याच्यामध्ये असे भरपूर लाईफ चॅलेंजेस असतात, लाईक अ बिग बॉस म्हणू शकतो आपण. आणि त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या स्टाईल्स यूज केल्या आहेत त्यांनी, लाईक अ लाईफ काही काही इन्सिडेंट्स किंवा असं केऑटिक फॅमिलीमध्ये काय काय चालतं आणि खूप सारी मजा आणि कॉमेडी आहे. सो बेसिकली हे असे 4 जण असतात, आई, बाबा आणि 2 मुलं. सो मुलगा जो असतो त्याला असं खूप मोठा ॲक्टर बनायचं असतं आणि खूप नाव कमवायचं असतं. आणि ती एक नॉर्मल अशी मिडल क्लास फॅमिली दाखवली आहे. सो त्याच्या वडिलांचं म्हणणं असं असतं की त्यांनी काहीतरी काम करावं किंवा काहीतरी ढंग का पैसा कमाना चाहिए काइंड ऑफ अ थिंग. पण त्याला स्टार व्हायचं असतं आणि तो एक स्ट्रगलिंग ॲक्टर असतो असं दाखवलं आहे त्याच्यामध्ये.
आय मीन आय कांट एक्सप्लेन यू द होल स्टोरी बिकॉज त्याच्यामध्ये बरंच काही आहे, बट ॲट लीस्ट आय कॅन ट्राय टू समराईज इट. सो मी तुमच्यापर्यंत ते पोचवू शकेन. सो याच्यामध्ये असं दाखवलं आहे की सगळेजण आपापल्या लाईफमध्ये बिझी असतात आणि त्यांचे जे वडील असतात ते फार स्ट्रेस्ड असतात बिकॉज ऑफ वर्क, फायनान्स अँड एव्हरीथिंग. आईला एकटं एकटं वाटत असतं बिकॉज तिच्याशी कोणी बोलायलाच नसतं बिकॉज बाबा कायम स्ट्रेसमध्ये, फायनान्शियल कंडिशन. अँड जे 2 मुलं आहेत त्यांचे, एक जी मुलगी आहे ती एक काइंड ऑफ अ इन्फ्लुएन्सर दाखवली आहे जी कायम तिच्या फोनमध्येच असते किंवा शी इज ऑलवेज आउटसाईड ऑर समवेअर अराउंड. सो त्यांचे किड्स असे 20चे किड्स दाखवले आहेत आणि त्या शोचं हे असतं की त्याच्यामध्ये असं फॅमिलीजला लाईव्ह दाखवायचं आहे. म्हणजे असे त्यांच्या घरामध्ये येऊन असे प्रत्येक अँगल्सला असे त्यांनी कॅमेराज फिट केलेले असतात. सो त्यांना एक असं दाखवायचं असतं की एक फॅमिली कशी राहते किंवा काय त्यांच्यामध्ये लव्ह, हार्मनी किंवा कॉन्फ्लिक्ट्स किंवा जे काही असेल किंवा हाऊस होल्ड कसं चालतं हे सगळं. सो त्यांनी असं दाखवताना असं दाखवलं आहे की त्याच्यामध्ये भरपूर फॅमिलीज आहेत, पण इन केस असं लाईव्ह नाटकामध्ये दाखवताना फक्त अशी 2च जणं दाखवली आहेत. तो एक ट्विस्ट पण आहे जो मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. सो प्रथमेश शिवाळकर याच्यामध्ये या शोचा होस्ट दाखवला आहे त्यांनी. सो ओके, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की त्यांना त्या रियालिटी शोची अपॉर्च्युनिटी कशी मिळाली. सो दॅट्स द टर्निंग पॉईंट. सो त्यांच्या मुलाला ती अपॉर्च्युनिटी रिसीव्ह होते लाईक पूर्ण फॅमिलीसाठी त्या एका रियालिटी शो, आणि त्याचंच नाव आहे थेट तुमच्या घरातून. सो त्यांच्या मुलाचा रोल प्ले करतोय ऑफकोर्स ओंकार राऊत. म्हणजे हे जे नाटक आहेत इट वॉज फुल ऑफ रोलर कोस्टर ऑफ इमोशन्स, ह्युमर, सस्पेन्स आणि ऑफकोर्स हार्ट वॉर्मिंग मुमेंट्स. सो द मेन थीम ऑफ दिस प्ले इज काइंड मी असं म्हणू शकते फॅमिली बॉन्ड्सबद्दल आहे हे, की कम्युनिकेशन किंवा फॅमिली बॉन्ड किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतं असं त्यांनी दाखवलं आहे. म्हणजे सगळेजण आपापल्या लाईफमध्ये बिझी असतात, कोणाच्या लाईफमध्ये काय चाललं आहे हे माहिती नसतं. म्हणजे इट्स लाईक आजकालच्या जगामध्ये जे चालू असतं त्याच्यावर आहे, पण याचा एंड इतका सुंदर केला आहे त्यांनी, इतका अप्रतिम एंड आहे या स्टोरीचा. सो आय रिली लव्ड इट. सो ॲज आय सेड की लाईक अ बिग बॉस, तुम्ही याच्यामध्ये फोन किंवा तुमचे कुठलेही डिव्हायसेस आउटर वर्ल्डला तुम्ही कनेक्ट नाही करू शकत. सो असं पण होतं याच्यामध्ये. वडिलांना वाटत असतं की हा मुलगा कधीच काही करू शकत नाही, पण जेव्हा ही अपॉर्च्युनिटी येते आणि त्यांना एक स्पेसिफिक रक्कम दिलेली असते की हा शो जर तुम्ही जिंकलात तर एवढे पैसे तुम्हाला मिळणार. या शोमध्ये मुलगा, मुलगी किंवा वडील हे खुश असो किंवा नसो, पण याच्यामध्ये नम्रता संभेराव फार खुश दाखवली आहे जेव्हा तो गेम किंवा तो रियालिटी शो चालू असतो तेव्हा. बिकॉज तिला बिचारीला हे एकच हवं असतं की सगळं कुटुंब किंवा आपली फॅमिली एकत्र राहावी किंवा आमचा बॉन्ड चांगला व्हावा. लाईक कम्युनिकेशन इज द की असं म्हणतो आपण, बट ते आपण अस्तित्वात आणत नाही. सो तिचं हे म्हणणं असतं की कोणीतरी मला विचारावं की कशी आहेस किंवा काय. ती तिच्या घरातल्या कामांमध्येच कायम बिझी, डॅड कायम स्ट्रेस्ड, फायनान्शियल कंडिशन्स, द किड इज स्टील स्ट्रगलिंग विथ हिज ॲक्टिंग. ती इन्फ्लुएन्सर आहे, ती अजून लहान आहे. सो ती छोटी बहीण दाखवली आहे ओंकार राऊतची. सो गाईज याच्यामध्ये एक इन्सिडेंट असा दाखवला आहे त्यांनी की नम्रता संभेरावची पाठ दुखत असते आणि तिचं असं म्हणणं असतं की कोणीतरी मला बाम लावून द्यावा, असं एकदम स्टार्टिंगमध्ये दाखवले त्यांनी. पण कोणीही ती सेवा करायला किंवा ते पाठ चोळून द्यायला कोणीच नसतं, कारण की सगळेजण जसं की म्हटलं दे आर नॉट लाईक बॉदर्ड, दे आर लीस्ट बॉदर्ड अबाउट थिंग्स. सो त्यांना आउटर वर्ल्डशी जास्त संबंध असतो. पण जेव्हा ती रियालिटी शो सुरू होतो तेव्हा सगळं बदलतं. सो तिला कोणीच लावत नाही शेवटी आणि तीच लावते. सो याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे सारा नावाचं. सो तिचं नाव आहे भक्ती. शी इज व्हेरी ब्रिलियंट ॲक्टर. मी तिला ॲज अ पर्सन पण बघितलं, तिच्याशी मी बोलले. म्हणजे शी इज जस्ट अमेझिंग.
सो याच्यामध्ये भक्तीचं कॅरेक्टर असं असतं की शी इज लाईक अन आउटसाइडर. ती पण या एका रियालिटी शोचा भाग असते असं दाखवलं आहे त्यांनी. सो त्यांच्या घरी ती शिफ्ट होते बिकॉज तिच्याकडे कोणी फॅमिली नसते. सो त्यांचं असं म्हणणं असतं की तू कोणाशी बोलणार, किंवा ती बिग बॉस टाईप किऑटिक फॅमिली किंवा काय काय दाखवणार तू. सो म्हणून तिला यांच्या कदम फॅमिलीमध्ये शिफ्ट करतात. सो याच्यामध्ये रोज रोज वेगळ्या वेगळ्या कहाण्या अशा दाखवल्यात, म्हणजे असे वेगळे वेगळे दिवस दाखवलेत. सो एक दिवशी असं होतं की ते टास्क सगळे डिवाईड करतात, म्हणजे कोण भांडी घासणार, किंवा कोण जेवण बनवणार, कोण फरशी पुसणार, किंवा असं सगळं जे काही नॉर्मल रुटीन इन हाऊस. सो हे सगळं ते डिसाईड होतं बिकॉज ती काहीच करत नसते भक्ती, आणि तिच्याकडनं त्यांना काहीतरी करून घ्यायचं असतं. बिकॉज त्यांचं असं म्हणणं असतं की गेस्ट म्हणून पण तू किती दिवस असं राहणार ना, की तुला काहीतरी हातपाय चालवावे लागतील किंवा काहीतरी कर. आणि तिला एक काइंड ऑफ असं नकचडी किंवा असं काहीतरी वेगळंच दाखवलं आहे. त्यामुळे मे बी त्यांना असं वाटत असतं की ही काहीतरी विचित्रच मुलगी आहे आणि काही करत नाही आहे. सो सगळी कामं डिवाईड झालेली असतात आणि होस्ट तिथे एक ट्विस्ट घेऊन येतो. सो होस्टचं म्हणणं असं असतं की आता यू विल स्विच ऑन द कॅरेक्टर्स, म्हणजे वडिलांचा कॅरेक्टर मुलगा करणार आणि मुलाचा कॅरेक्टर वडील करणार, ॲज ऑन सेम आईचं कॅरेक्टर मुलगी करणार आणि मुलीचं कॅरेक्टर आई करणार. यात मला जाम मजा आली आहे बघायला बिकॉज नम्रता संभेराव त्या मुलीचं कॅरेक्टर हे करते, त्यामुळे ती इतकी भन्नाट दाखवली आहे ना की अमेझिंग. मला तिची ॲक्टिंग, दॅट ह्युमर, तिचा डान्स, एव्हरीथिंग वॉज सो परफेक्ट अँड ब्युटिफुल. सो गाईज याच्यामध्ये असा एक ट्विस्ट आहे की इन द मिड ऑफ द गेम त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे की सगळ्यांचे काही ना काहीतरी सिक्रेट्स असतात अँड विदिन द फॅमिली, पण ते एकमेकांना कधी सांगितलेलं नसतं त्यांनी. सो ते पण जर तुम्हाला बघायचं असेल ना, जस्ट वॉच अंटिल एंड, कारण की तो पण एक ट्विस्ट खूप छान आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, प्रत्येक एक ट्विस्ट, यांचा प्लॉट, थीम वॉज सो गुड. आय मीन आय जस्ट लव्ड इट. माझ्याकडे काही शब्दच नाही आहेत. मी खूप जास्त एन्जॉय केलं. आणि मध्ये त्यांनी आम्हाला असा 10-15 मिनटाचा ब्रेक पण दिला होता आणि त्याच्यानंतर परत त्यांनी सुरू केलं. सो इवन दॅट वॉज सो गुड की ब्रेक होता अँड यू फ्रेशन अप होऊन वगैरे परत आपण बसून बघू शकतो. सो भक्ती म्हणजे ही सारा विच इज इन द रेड नाईट सूट. तिला हे ठेवून घेणार नसतात, त्यांना बिलकुल आवडत नसते ती. त्यांचं असं म्हणणं असतं की प्लीज आम्हाला नको आहे ही आमच्या घरात, आणि तिची कटकट नको आहे किंवा ती नकोच आहे आम्हाला, त्यामुळे ती निघून जावी. सो त्यांचं असं म्हणणं असतं. आणि ते मध्ये एक गॅप घेतात आणि दे आर लाईक वी डोंट वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस गेम एनी मोर. सो पण मग नंतर त्यांना असं कळतं की ओ माय गॉड, आपण टर्म्स अँड कंडिशन्स साईन केले आहेत, सो आपण बॅकआउट नाही होऊ शकत. सो असा हा क्यूटचा ब्रेक. वडापाव आणि चहा, आय मीन वडापाव अँड चहा इन लॉस एंजलिस, कोणीतरी त्यांच्या घरातून बनवून आणलं होतं गाईज, अँड दॅट वॉज सो गुड. चुम्मेश्वरी होतं. हिरवा पोकेमॉन अरे मिसेस कदम. काय बापचं कारखाना टाकलाय तुला एवढं बाप. मिसेस कदम. काय कोणाला एक मिनिटाकडे बघा. काय बोलताय तुम्ही?
काय करताय? मी माझ्या मुलाला फॉलो करते. अरे जरा तुडव, तुला फॉलो कसली करते? मला थोडं मनोरंजन करायचं. मिसेस कदम, Yes, sir. मिसेस कदम, Yes, sir. मिसेस कदम, मिसेस कदम, Yes, sir. तुम्हाला घरातल्यांसाठी छान छान जेवण बनवायचं. Yes, sir. छान छान म्हणजे छान छान. Yes, sir. माझ्या बापाला वाडी दाखवताना फक्त डाळभात दाखवतात तशी नाही. तुमच्या बापाला वाडी दाखवताना जशी पंचपक्वान्न बनवता ना तसं Yes, sir. वाकून वाकून, sir. वाकून नाही घेतलं का? मला काय नागालँडचे ऍटिट्यूड आहे ठेवा आवाज द्या कोणाला ठेवा कामाला. राहुल सर, राहुल सर, अप्राइड सर, अभिमान, प्रतिष्ठा, आपला स्वाभिमान. बाळा, तुझ्यामुळे या शो मध्ये आमची ऑलरेडी फाटली आहे. राहुल, मी तुझ्यावर खूपच खतरनाक जबाबदारी टाकतो. पण मला विश्वास आहे की तू पार पाडशील. राहुल, तुला घरातील टॉयलेट साफ करायचे. काय? शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर संडास. वाकूम, हाड, हाड. मिस आला वारास. विस्तारा, तुमच्या मी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या टाकतो. विस्तारा, तुम्हाला घरातल्यांचे कपडे लत्ते धुवायचे. त्यानंतर तुमच्याकडे वेळ उरला असेल तर घरातल्यांची भांडी कुंडी सुद्धा धुवायची. त्यानंतर तुमच्याकडे 99% वेळ असेल तर श्रुतीला घर जाण्यात मदत करायची. त्यानंतर तुमच्याकडे 98% वेळ असेल अंडीला जेवण बनवण्यात मदत करायची. त्यानंतर तुमच्याकडे 57% वेळ असेल राहुलला मदत करायची. त्याच्या संडास त्याला धुवू दे. मी तुमच्या घरातली मेंबर. साराजी, ती पडलेली फ्रँकी उचला. पनीर सुकी रो. केचप पण टाकलाय आज घातलाय मी ब्रो. मला कसं काय यार? You scared me. Shut up यार. काय म्हणत तुम्ही हसताय मला? तुम्ही काय ऐकायचं? आई असतं तू आता? हा मम्मा. बाय. काय प्रकार? मला तर भारी आवडलाय. मस्त दिसतेस तू आईच्या गेटअप मध्ये. Thank you. आई. बाय. श्रुती, तू जर आईच्या गेटअप मध्ये एवढी मस्त दिसत असशील तर मग मला माहिती होतं मी पट्ट्यात दिसणार घालत नव्हते मी हे सगळं बाबा. अशी शिरली या कपाटात अशी. श्रुती, अगं बाळा. सॉरी. बाबा, हो बाळा. खोट्यान म्हणजे कडक. कडक म्हणजे काय? BEA ब्युटिफुल मॉम म्हणतात ते. बाबांनी तुला बघितलं ना, ते पण म्हणतील तेरे दिल में मेरी सांसों को पनाह मिल जाए, तेरे इश्क में मेरी जान पनाह. काय करते काही? ऐका काय? आई जॅपनीज बाई दृष्ट काढते असं वाटतंय आता.
दोन पोटाची दोन हृदय करायची आहेत अशी. हे वड आहे वा. अरे हो वगैरे. तुमच्याकडे बघून शिकते मी. जास्त शिकू नको गं, आई. गप्रे. ए बाळा, काय ग? ए आता हे स्वतःला उचलायचं कसं? आई, कपडे बदलले म्हणजे उठणं कसं बदलेल? तुला कसं आय रिली डोंट नो गाईज की मी तुम्हाला सगळं हे पूर्ण असं त्यांच्या वॉईसमध्ये दाखवू शकते का. मे बी मी जर हे पोस्ट करते आहे यूट्यूबवर सो मे बी यू नो मे बी अलाउड नसेल किंवा काय आय डोंट नो बट या. सो गाईज सगळेजण कॅरेक्टरमध्ये स्विच झालेले आहेत जे जे कॅरेक्टर्स त्यांना मिळाले आहेत. सो ओ माय गॉड त्या रिअल कॅरेक्टर्सपेक्षा मला तर असं वाटतं स्विच्डवाले कॅरेक्टर्स वॉज सो फन. बाई व्हेरिएशन. माझी कंबर दुखते ग बाई. क्या साला वेरिएशन दिया है, कंबर बोल के गुर्गा पकड़ा है. ना आई चल रही है कि खेकड़ा चल रहा है. नाहीतर काय खेकडंच नो. असं साडी गुंडाळून कोणी बाई. श्रुती श्रुती कशी असता बाई? हाय गाईस. पिवळे पिवळे हरिण त्याचे वाकडे. काय करतोयस? पिवळी हरी? बाबा करतो. बाबा 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 मीरा रडता या माय भाव वाढत चाललाय, चांदीचा भाव वाढत चाललाय, लिंब तर घ्यायलाच नको बाबा. अरे ये बाप कर रहा है कि खजवाया कर रहा है. एकदम नहीं बुझाता है, 2 टाइम आंघोल करता है. मैं ये बाप कम कर रहा है, इनका स्पॉन्सर है ना, इजगर का ऐड ज्यादा कर रहा है ये. हाय गाईस. आपण सगळे किती बघायला साराजी, हा पोगो चॅनल बंद केल्याबद्दल धन्यवाद. मला निर्या नेसायच्या ते हाय किरण. सुनीता आय मिस यू. आईला जा तिकडे. माझा टास्क चालू आहे मम्मा. काही टास्क करायचं नाही. बस तिकडे. लागलं बॅग. जास्तच गोष्टी आहेत काय सारखं सारखं चॅटिंग लावलंय. सारखं सारखं किरण किरण काय एवढं काय त्याच्यात म्हणाली. त्याच्यात तिच्यात अगं तुझी बेस्टी आहे ना ती. आवाज बाद. किरण तुझं अगं किरण मैत्री काय मैज मिळेस. अरे बापरे, हे बघ केवढं. हे राहुल केवढं बघ. येतो का त्याला फिरून आणतो. ये मेरे को बहुत पसंद है, एकदम रगड़ा है. चला हवा किधर से आ रहा है जा रहा है पता ही नहीं चल रहा है. ऐक ना. बोल ना. पैसे माग. दे देवा दे, पैसा दे. मग बाबांकडे.
बाबाकडे बोलतो कोणचा पैसा आहे पोर्टफोलिओचे. पोर्टफोल अच्छा 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 म्हणजे तो मुलगा असताना माझे पैसे मागतो तसे एक्झॅक्टली. काय आयडिया दिलीस ग कार्टा 50,000 रुपये मागतो माहितीये आता बघ मी कसं राहुल करतो बघ बाबा 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 कोणी मध्ये एवढं का उडाल लागते बाबा 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 हा कुठला लस्ती ढवळणारा राहुल आहे रे डोरेमॉन कुठला ऐकत नाही मजा मजा बाबा बाबा मला पोर्टफोलिओ काढायचा आहे मला 50,000 रुपये द्या ना द्या द्या 50,000 रुपये द्या द्या सो या इतकंच तर तुम्ही बघितलं असेलच. सो इन दी एंड द ट्विस्ट वॉज की सगळ्यांना खूप दिवसांनंतर कुठेतरी बाहेर कॉल करायचा चान्स मिळतो. सो सगळ्यांनी इन द स्टार्टिंगला असं सांगितलेलं असतं की कधी जेव्हा असा चान्स येईल तर कोणाला कोणाला कॉल करायचा. सो जी मुलगी असते ती तिच्या बॉयफ्रेंडचं नाव सांगते. जी ती मुलगी असते आय डोंट नो तिचं काय, बट द मेन ट्विस्ट इज ती मुलगी त्या थेट तुमच्या घरातून या रियालिटी शोची डायरेक्टर असते आणि ती बघायला आलेली असते घरी की कसं चालू आहे, खोटं वागतायत का लोक किंवा असे काइंड ऑफ इन्स्पेक्शनसाठी. सो हा ट्विस्ट त्या मुलीचा होता म्हणजे साराचा, विच इज इन द येलो कलर का ड्रेस. सो ओमकार राऊत त्याच्या बेस्ट फ्रेंडला फोन लावणार असतो. त्याचे बाबा म्हणजे अर्थातच प्रसाद खांडेकर फायनान्शियल ॲडवायझरला फोन लावणार असतात कारण की फॉर सम रिझन्स असतात त्यांचे रिझन्स. आणि आईचं म्हणणं काय असतं माहिती आहे, ती कोणालाच फोन नाही लावणार. तिचं असं म्हणणं असतं की मला माझ्या फॅमिलीसोबत टाईम हवा आहे, मला त्यांच्यासोबत बोलायचं. सो मला बाहेरच्या जगाशी काही घेणं देणं नाही आहे, मला घरच्यांशी बोलायचं आहे. सो मला तसं काहीतरी तिने सांगितलेलं असतं विच इज लाईक काइंड ऑफ ऐकताना असं वियर्ड वाटतं, बट तिचा थॉट त्याच्या मागचा इज सो अमेझिंग. बिकॉज मी आधी जसं सांगितलं की ती खूप एकटी असते, ती एकटीच अशी असते घराची, फार अशी लोनली फील करत असते आणि तिला घरच्यांशी बोलायचं असतं, गप्पा मारायचं असतात, बॉन्ड व्यवस्थित करायचा असतो, काय चाललं आहे आयुष्यात किंवा मुलांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं असतं. म्हणजे जसं एक आई असते लाईक अ बेस्ट फ्रेंड, तसं काइंड ऑफ. आय विल जस्ट लिटरली रेट दिस 10 on 10. जर इंडियामध्ये कुठे अवेलेबल असेल तुम्हाला बघायला तर तुम्ही नक्की जा, नक्की बघा. आय वुड रेकमेंड दिस टू यू गाईज. आणि याचा म्हणजे काय म्हणतो आपण, प्रत्येक मूवीज किंवा प्रत्येक एक नाटक त्याच्यामधनं आपल्याला एक असा मेसेज मिळतो. सो याच्यामध्ये एक स्पेशल मेसेज होता की आजकालच्या जमान्यात जे काही म्हणजे मुलं किंवा जे फॅमिलीज बिझी लाईफ असते त्यांचे बिकॉज ऑफ देअर रुटीन्स अँड एव्हरीथिंग, पण इन दी एंड ऑफ द डे तुम्ही स्वतःसाठी किंवा तुमच्या फॅमिलीसाठी थोडा टाईम काढून, त्यांना वेळ देऊन, त्यांच्याशी गोष्टी शेअर करून सगळं किती छान होईल. सो असा होता यांचा मेसेज. पॅकअप करून आम्हाला थोडा वेळ थांबावं लागलं आणि हे नंतर बाहेर आले होते भेटायला. हाय एव्हरीवन, तुम्ही यांना सगळ्यांना तर नक्कीच ओळखता. सो आपण पटकन यांचा टाईम न वेस्ट करता विचारूयात की तुम्ही आमच्यासाठी इतकी छान एंटरटेनमेंट, इतकं आमचे गाल दुखूपर्यंत, पोट दुखूपर्यंत हसतो आम्ही, तर तुमच्यासाठी एंटरटेनमेंट किंवा तुमची इन्स्पिरेशन कोण आहे, तुम्ही कोणाला बघता? मला काही मराठी जुने सिनेमे बघायला आवडतात, स्पेशली अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे. म्हणजे ते बघून एक रिफ्रेश व्हायला होतं, कारण मे बी ते बघून बघूनच आपण मोठे झालो आहे आणि त्यामुळे तो एक बेस आहे. सो ते बघून परत छान वाटतं आणि मज्जा येते सगळं काम करायला. आय एम विथ भक्ती.
ऑफकोर्स मलाही आम्ही ऍक्च्युली कालच बघत होतो. बनवा बनवी आणि कुठलं काय ते कुंकुलाव काय सौदामिनी सौदामिनी कुंकुलाव हे असे आम्ही म्हणजे अशोक मामा असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील यांचे तर सिनेमे बघतोच टू एंटरटेन. आणि मला असं विचाराल तर नॉट म्हणजे आता ह्युमर असं नाही, पण मला एंटरटेन व्हायचं असतं तेव्हा मी रिपीटवर मार्वलचे सगळे सिनेमे बघत असतो किंवा डिझनीचे सिनेमे जाऊन बघणे. तसं मला ॲनिमेटेड मूवीज खूप आवडतात. मला पण मी पण त्या आणि मला असंही वाटतं की नॉर्मल फिल्म्सपेक्षा ॲनिमेटेड मूवीजमध्ये जो कॉन्टेंट असतो किंवा जे म्हणणं असतं ना त्यांचं ते खूप डेंजरस असतं. म्हणजे असं नॉर्मल फिल्म्समध्ये का नाही सुचत आणि आपल्याला आय किंवा थिंक ॲनिमेटेड मध्ये ना जास्त इनोसन्स बाहेर येतो, त्यामुळे ते बघायला इतकं छान वाटतं. आणि एक चाइल्ड जो असतो आपल्यातला तोही बाहेर येतो, सो जास्त अजून रिफ्रेश होतो आपण. सो या दीज आर द मूवीज ऑर थिंग्स वी वॉच. लवली. थँक्यू सो मच याच्यासाठी. डन फॉर द डे गाईज. मला एक माइलस्टोन अचीव केल्यासारखं वाटतं आहे. ओ माय गॉड, आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जर तुम्हाला असेच व्हिडिओज छान हवे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय, टेक केअर.